श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे भगवान दत्तात्रयाचा हा तिसरा अवतार आहे. स्वामी समर्थ महाराज कसे प्रकट झाले त्याची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. खरीखुरी कथा. स्वामी कुठून आले हे कोणालाच माहीत नाही, पण स्वामीसूत नावाचा एक त्यांचा महान भक्त होऊन गेला. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा म्हणायचे. हो, आणि त्यांच्या अनुभवावरून आपल्याला कळेल की स्वामी समर्थ महाराज कसे प्रकट झाले आणि यांची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. पण स्वामी भक्त आहात ना, मग विश्वासाने ही कथा आपण ऐका आणि शेवटी आम्हाला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जरूर टाईप करा. आपण पाहत आहात आध्यात्मिक ज्ञान मराठी चॅनल. तर मित्रांनो, गोष्ट आहे शेकडो वर्षांची. पंजाब प्रांतामध्ये अहिस्तानापूरपासून 24 किलोमीटर अंतरावरती चेलीखेडा नावाचे एक छोटंसं गाव, आणि त्या गावामध्ये विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा, आपला भाऊ, आपली भाऊजाई त्यांच्यासोबत राहत होता. आणि तो मुलगा असा होता की गावातील कुठल्याही मुलांच्या बरोबर तो खेळत नव्हता, मिसळतही नव्हता. त्याचा दररोजचा एकच नियम होता की त्याच्या घरापासून थोड्याशा अंतरावरील एक पडकी जागा होती. त्या ठिकाणी भव्य असणारा एक वटवृक्ष होता. छोटीशी देवळी होती. सडकं घर होतं. त्या देवळीमध्ये होती गणपती बाप्पांची मूर्ती. आणि हा विजय सिंग आपल्या घरातून खिशात घ्यायचा आणि त्या ठिकाणी तो खेळायचा. आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती बरोबर तो खेळायचा. त्याचं कारण गणपती बाप्पाला विजय सेन आपला मित्र बनवायचा होता. बघा, आणि गणपती बाप्पाचाही तो डाव स्वतः खेळायचा. असे अनेक दिवसांमागून दिवस निघून गेले, पण त्या परमात्म्याला आविष्कार दाखवण्याची गरज भासू लागली आणि त्याने विजयसिंहाचं कारण बनून हा आविष्कार त्या ठिकाणी दाखवला. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीयाचा. नेहमीप्रमाणे हा विजयसिंह घेऊन या गणपतीच्या बाप्पाबरोबर खेळायला गेला. पण त्या दिवशी विजयसिंहच्या मनात आलं की रोज आपण खेळतो एकटंच, गणपती बाप्पाला मित्र मानले आपण, त्याचा डाव मीच खेळतो. पण आज तसं होणार नाही. आज गणपती बाप्पाला माझ्याबरोबर खेळावंच लागेल. हे वाक्य त्या विजयीच्या मुखातून पडल्यानंतर धरणीनं होऊ लागलं. जसं भूकंप झाला तसं होऊ लागलं. सर्वत्र ढग जमा होऊन अंधार पडला. सुसाट्याचा वारा वाहू लागला. विजांचा कडकडाचा आवाज येऊ लागला. कुणालाच काही कळेनासं झालं. ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती. तिच्या आगमनाची ती चाहूल होती. आणि त्या ठिकाणी गणेश मूर्ती होती. ती धरणी मंगलमय झाली. धरण ती 8 वर्षांची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकट झाली. अहो, ते दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराज होते. आणि त्याच दिवशी बघा, विजयसिंह बरोबर प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ खेळले. बघा, श्री स्वामी समर्थांनी विजयला त्या ठिकाणी हरवलं आणि विजयसिंहाला उसन्या प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ दिसल्यात. परत तुझी नक्की भेट होईल असं सांगितलं आणि श्री स्वामी समर्थ महाराज गुप्त झाले. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांनी वचन दिले होते, बघा, की मी तुला जरूर परत भेटेल. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर स्वामींचा हा अवतार पंजाब प्रांतामध्ये इस्तानापूरपासून 24 किलोमीटरवर अंतरावर असलेले चिलीखेडा गावात झाला. एका वटवृक्षाच्या जवळ हा अवतार त्या ठिकाणी झाला. आता अनेक लोकांच्या मनामध्ये एक शंका येईल बघा, कारण जो स्वामींचा भक्त आहे त्याच्या मनात कधीच शंका येणार नाही. काही लोक आहेत त्यांच्या मनामध्ये शंका येईल की ही गोष्ट कशी काय कळाली बरं, कोणी सांगितली? तर मित्रांनो, या गोष्टीचा उलगडा कसा झाला पहा. जेव्हा कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या स्वतःच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी. ते अक्कलकोटला आले आणि त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. आणि एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना जवळ बोलावलं आणि आपल्या मांडीवरती बसवलं. आईच्या प्रेमाने बसवलं बघा. आणि त्या ठिकाणी हरिभाऊंना सांगितलं गेलं, आजपासून तू माझा सूत झाला. आजपासून सूत झाला म्हणजे मुलगा झाला. तू माझा मुलगा आहे. स्वामींनी सांगितलं, सर्व धरदार सोडून तू दे आणि दया किनारी माझा ध्वज उभा कर. आता हे ऐकून हरिभाऊला रडू आलं, कारण हरिभाऊ या ठिकाणी स्वतःच्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी अक्कलकोटला आले होते आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी सर्व सोडायला सांगतात. हे ऐकून हरिभाऊंना रडू आलं.
त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, अरे रडतोस काय? माझं पोट बघ किती मोठं आहे, त्यावर हात फिरवून बघ. आणि ज्यावेळेस हरिभाऊंनी श्री स्वामी समर्थांच्या पोटावरून हात फिरवला तर बघा काय चमत्कार झाला. कारण ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची ताकद एकत्र म्हणजे गुरुदेव दत्त आणि पोटावरून हात फिरवल्यानंतर हरिभाऊ स्तब्धस्थित झाले, समाधी लागले. आणि समाधी लागल्याबरोबरच हरिभाऊंच्या पाठीमागचे सगळे जन्म आठवू लागले बघा. आणि त्यामधलाच एक जन्म म्हणजे विजयसिंह. आणि विजयसिंह म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी सुतच होते, म्हणजे हरिभाऊ. आणि यामुळे या गोष्टीचा त्या ठिकाणी उलगडा झाला. आणि या गोष्टीला लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थांनी मान्यता दिली. स्वामी प्रकट दिनाचा जो उत्साह आहे स्वामी सुतांनी चालू केला, म्हणजेच हरिभावांनी. स्वामीसूत अक्कलकोटमध्ये हा उत्सव करत होते. आणि त्यावेळीच भुजंगासारखा एक स्वामी भक्तांनी स्वामींना प्रश्न केला, श्री स्वामी समर्था की स्वामीसूत हे काय करत आहात? त्यावर श्री स्वामी समर्थ म्हणाले, बाळ, माझा प्रकट दिनाचा उत्साह करत आहे. आणि त्याच वेळीच बघा, नाना नरखी नावाची एक अहमदनगरचे मित्रांनो, आत्ताच नाव छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणचे स्वामी भक्त होते. आणि ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. आणि ते फार हुशार होते, ज्ञानी होते, पिंगला ज्योतिषी विद्येमध्ये पारंगत होते ते. आणि स्वामींनी प्रत्यक्षात त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. आता श्री स्वामी समर्थाचे हे शब्द ऐकून त्यांना फार आनंद झाला. आणि त्यांनी लगेचच श्री स्वामी समर्थांची कुंडली बनवायला घेतली. काही दिवसांमध्ये कुंडली बनली सुद्धा. त्यातील जो मजकूर आहे स्वामी प्रकट होण्याच्या अगोदरचा बघा, तिथे मजकूर होता. ही कुंडली घेऊन स्वामींच्या जवळ आले. आणि त्या ठिकाणी त्यावेळीच भजनाचा कार्यक्रम होता. आणि त्यावेळेसच श्री स्वामी समर्थांनी ही कुंडली आपल्या भक्ताला माळ्यावरती टाकायला सांगितली. आणि त्यावेळीच हा कार्यक्रम संपला. ज्यावेळी स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितले की ती कुंडली घेऊन ये, आणि भक्त कुंडली घेऊन आला बघा, नाना रखीने तयार केलेली. आणि काय चमत्कार झाला तेव्हा, कुंडलीवरील हळद कुंकू होतं, वाहिलेली अक्षदा वाहिलेल्या होत्या, तुळशीपत्र त्या ठिकाणी होते, म्हणजे सर्व देवतांनी या कुंडलीची पूजा केली होती. आणि ही कुंडली पाहून श्री स्वामी समर्थांना फार आनंद झाला. आणि त्यांनी नानांचा उजवा हात स्वतःच्या हातामध्ये आपल्या हातात घेतला आणि त्यावरती श्री स्वामी समर्थांचा हात ठेवला. आणि काय चमत्कार, नानांच्या हातावरती विष्णुपदे उमटली. आणि आजही मित्रांनो, ही कुंडली स्वामींची छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वामींचा जो मठ आहे त्या मठामध्ये कुंडली आपल्याला पाहायला मिळते. आणि श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनांतून लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी पूर्वी या जगामध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये वावरत होते बघा. जसं की चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने महाराजांना ज्ञान देण्याचे काम करत होते. आपल्या भक्तांचे रक्षण करत होते, भक्तांना आशीर्वाद देत होते. तर मित्रांनो, इसवी सन 1449च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती महाराज गंगापूरमध्ये आले. निर्गुण पादुका अर्पण केल्या भक्तांच्या दर्शनासाठी आणि रक्षणासाठी. आणि त्यानंतर श्री शैल्य यात्रेच्या निमित्त साधून कर्दळी वनामध्ये अदृश्य झाले. आणि त्या वनामध्ये महाराजांनी 300 वर्ष तपश्चर्या केली श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी. आणि त्याच काळात तीर्थामध्ये वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मुंग्यांचं वारुळ झालं बघा महाराजांच्या बाजूने. आणि एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या या वनामध्ये आला, झाडावरती चढला. लाकूड तोडता तोडता त्या उद्धवाच्या हातातून एक कुऱ्हाड खाली पडली. आणि ती कुऱ्हाड कुठे पडली तर त्या वारुळावरती कुऱ्हाड पडली. लक्षात घ्या, उद्धवाचं निमित्त होतं. आणि उद्धवाचं निमित्त साधून श्री स्वामी समर्थ महाराजांनी लोककल्याणासाठी प्रगत झाले महाराजांना. आणि त्यावेळीस लाकूड तोड्याची कुऱ्हाड वारुळावर पडली, त्यातून रक्ताची धार उडाली. आणि त्याबरोबरच दिव्य प्रकाश बाहेर पडला. आणि या उद्धवासमोर एक अजान भाऊ असलेला तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. आणि हेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होय. आपल्या हातातून महापुरुषाला जखम झाली. हे दुःख त्या ठिकाणी उद्धवाला झालं आणि तो घाबरला. पण लक्षात घ्या, समोर असलेलं कोण कारण समजून अखंड या विश्वाची माता आहे. भक्तांसाठी माता असलेले ते स्वामी समर्थ महाराज आहेत. उद्धवाला उदय दिलं, रागवले नाहीत.
महाराजांनी आशीर्वाद दिला आणि गंगातीरी प्रयाण केलं आणि गंगातीरी भ्रमण करता करता कलकत्त्याला महाराज गेले. महाकाली मातेचं दर्शन घेतलं. नंतर काशी प्रयागराज भ्रमण करीत करीत दक्षिणेकडून महाराज उत्तरेला आले आणि पुढे इसवी सन 1856 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले आणि ते मंगळवेढ्यावरून प्रथम अक्कलकोटला या ठिकाणी गावातील खंडोबाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता. आणि तोच दिवस म्हणजे चैत्र शुद्धी द्वितीयेचा रविवार होता. तारीख होती 6/1856. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि त्यानंतरचा अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज. हे 2 अवतार गुरु दत्तात्रेयांचा आणि तिसरा अवतार गुरुदेव दत्तात्रेयाचा म्हणजे श्री स्वामी समर्थ अवतार हा पूर्ण अवतार आहे, लक्षात घ्या. तिसरा अशा प्रकारे मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी बघा प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे शेवटचे शब्द आपण ऐकणार आहोत. अखेरचे शब्द श्री स्वामी समर्थ महाराज म्हणले, मी नरसिंह सरस्वती महाराज असून श्री शैल्य जवळील कर्दळीच्या वनांतून मिळतो आहे. हे स्वामींचे अखेरचे उद्गार. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती जर मनापासून केली तर आपले जे स्वामी आहेत हे मायेचे आहेत. आपली बघा रक्षण करतात. जरी घार आकाशात कितीही हजारो फूट उंचावर चाललेली असली परंतु लक्ष आपल्या पिल्लांजवळच असतं. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज गुरुदेव दत्तात्रेय ब्रह्म विष्णू महेश तिन्हीची ताकद संघटने आहे बघा. जगाच्या कानाकोपऱ्यात असेल स्वामींचं जर नाव आपण ऐकलं आणि घेतलं मनापासून हृदयापासून तर श्री स्वामी समर्थाचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर असेल तर कुठलंही संकट तुमच्यासमोर उभं राहू शकत नाही. कारण हे विश्व निर्माण करणारे आणि विश्वाचे रक्षण करणारे देवता आहेत. फक्त विश्वास पाहिजे. ज्या भागामध्ये राहत आहात त्या भागामध्ये श्री स्वामी समर्थाच्या मठात एकदा तरी जा, नतमस्तक व्हा. त्यांच्या पायाशी सुंदर अशी ही प्रकट दिनाची कथा जर आपल्याला आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज अशी कमेंट करा, आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.